फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येवर माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडेंनी खळबळजनक दावा केलाय। हातावर लिहिलेलं अक्षर या डॉक्टरचं नसल्याचं तिच्या बहिणीनं सांगितलंय। त्यामुळे ही आत्महत्या की हत्या असा सवालही मुंडेंनी केलाय। महिला डॉक्टरना PSI गोपाळ बदने याने 4 वेळा बलात्कार केल्याचं आणि घरमालकाचा मुलगा प्रशांत बनकर याने त्रास दिल्याचं हातावर लिहून ठेवलंय। हा मजकूर आत्महत्येपूर्वीच चिठ्ठी म्हणून गृहीत धरला जात असताना ते अक्षर या महिला डॉक्टरचं नसल्याचा दावा धनंजय मुंडेंनी केलाय। धनंजय मुंडेंनी रविवारी महिला डॉक्टरच्या बीडमधील घरी जाऊन कुटुंबियांचं सांत्वन केलं। त्यावेळी त्यांनी या महिला डॉक्टरच्या हातावरील लिहिलेला मजकूर हा तिच्या अक्षरातला नसल्याचं आपल्याला तिच्या बहिणीनं सांगितल्याचं मुंडे म्हणाले। त्यामुळे ही आत्महत्या आहे की हत्या याचा तपास व्हायला हवा। संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करत त्याचे CDR तपासण्याची मागणी धनंजय मुंडेंनी केली आहे।